स्मिता, अगं चहा आणतेस ना? हो हो आणते आणते. आई लवकर कर ग, उशीर होतोय. काय ग सुनीती, तुझी आपली स्वयंपाक आहे. जरा निवांतपणा नाही तुला. जाऊ दे ना काही, तिचं हे नेहमीच आहे. तिला ऑफिस सोडून दुसरं सुचतं का कधी काही? तू गप गप, तुला आहे ना निवांतपणा. मग झालं तर तुला काय फक्त योगा क्लास आणि पार्ट टाइम जॉब. अगं पण ताई, कधीतरी दुसरा विचार कर. लोकांना एवढे टूर अरेंज करून देतेस, कधीतरी स्वतःसाठी काहीतरी करावं असं नाही का वाटत तुला? हा, हे मात्र बरोबर बोलली सुप्रिया तू. बाबा प्लीजच हा, नॉट अगेन. आई निघते मी, बाय. अगं सुनीती ऐक, कसं होणार या पोरीचं देवच जाणे. चिल गाई. बरं चल, मी पण निघते, मला योगा क्लासला जायचं. बरं चल नीट जा हा. हो हो बाय. एक सांगू का तुम्हाला, मला ना स्मृतीची फार चिंता वाटते. कसं होणार ह्या पोरीचा देवच जाणे. करिअर करायच्या ध्यासापायी स्वतःकडे लक्ष द्यायलाही तिच्याकडे वेळ नाहीये. आणि लग्नाचं वय उलटून गेलं तर काय अर्थ आहे. तिला म्हणा स्वतःच नाही पण स्वतःच्या पाठच्या बहिणीचा तरी विचार कर. अगं नको एवढा त्रागा करूस तू. आपण परत बोलूया तिच्याशी या विषयावर. अहो पण आपण कितीच सह नाकारणार आहोत तिच्या करिअर पायी. आणि लोक काय म्हणतील की ह्यांच्याच पोरीमध्ये काहीतरी दोष आहे. अगं काय वेळा विचार करतेस तू. माझ्या मुली गुणाच्या आहेत. त्याच्या नशिबात नक्कीच कोणीतरी राजकुमार असणार बघ. अहो पण वगैरे काही नाही, ते सगळंच हो. ये सुप्रिया. अरे रोहन, ही सुप्रिया माझ्या योगा क्लासची टीचर आहे. फार गुणी मुलगी आहे बरं. खरं तर मला हिचा स्वभाव फार आवडतो. सगळ्यांशी व्यवस्थित राहते, काळजीने योगा करून घेते. ॲक्च्युली क्लासवरून येताना आजीने थोडी स्कूटरची धडक बसली. आजी हे आधी सांगायचं ना. तुला खूप लागलंय का? मी ठीक आहे रे, थोडंसं खरचटलंय. सुदैवाने मला जास्त लागलं नाही. सुप्रियाने पाहिलं आणि लगेच मदतीला धावून आली. मी घरी सोडायला देखील आली. थँक्स सुप्रिया, तुम्ही होतात म्हणून आजीला वेळेवर मदत मिळाली. इट्स ओके. तशी मी इथे जवळच राहते, पण आजी थोड्या घाबरल्या होत्या म्हणून मीच मुद्दामून त्यांना सोडायला आले. आजी आता तुम्ही आराम करा, मी निघते. आई पण घरी वाट बघत असेल. अहो बसा ना. तुम्ही चहा घेणार का? आय मीन तुम्ही बसा, मी चहा बनवून आणतो ना. नाही ठीक आहे. अगं म्हणतोच आहे तर घे ना, तुझ्यामुळे मलाही मिळेल घोटभर. आजी तुम्हाला शुगर आहे ना? मी पुढच्या वेळेस नक्की येईल. आय मीन या ना, आपण कॉफीवर बोलू. हा बोलतो मी तिच्याशी. सुनीती, अगं बेटा तुझ्याशी जरा मला महत्वाचं बोलायचंय. बाबा एक मिनिट, एक महत्वाचा मेल करते. बोला. सुनीती, हे बघ, आम्हाला असं वाटतं की तू आता तरी लग्नाचा विचार करावास. आपण चांगल्या चांगल्या स्थळांना नाकारलंय. ते रमेशचा मुलगा किती सुंदर होता, ते पण तू नाकारलंस. अगं थोडा तरी विचार कर. तुझ्या पाठोपाठ सुप्रियाही आहे. अहो बाबा. अगं सुनीती, योग्य वेळात सगळ्या गोष्टी घडल्या की कसं बरं असतं. आगाई, पण आता कुठेतरी माझ्या ट्रॅव्हल एजन्सीचा चांगला जम बसलाय आणि अजून कितीतरी गोष्टी करायच्या आहेत मला. मी इतक्यात नाही लग्नाचा विचार करू शकत. अगं राणी, ते सगळं मान्य आहे, पण काळ कुणासाठी थांबतो का? आणि तसंही योग्य वेळात लग्न झालं तर त्याचा काय अर्थ आहे. अदरवाईज
वयाची तिशी ओलांडल्यानंतर लग्न आणि त्याच्यानंतर बाळंतपण म्हणजे कसं सगळं अवघड होऊन बसतं ग. आणि त्या रीनाचं काय झालं? करिअर करायचं म्हणत लग्न केलं नाही आणि आता लग्न करावं असं वाटतंय ते योग्य जोडीदार मिळालं नाही. सगळं वय निघून गेलं का तिचं? हो मान्य आहे, पण म्हणून मी काय माझं करिअर बाजूला ठेवू? अगं सुनीती, लग्न झाल्यावर तुझं करिअर बाजूला ठेव असं कुठं सांगते मी तुला. तुझ्या बाबांच्या आणि आजी आजोबांच्या सहकार्याने मी दोन्ही आघाड्या इतक्या वर्ष नाही का सांभाळल्या. सुनीती, तुझी आई जे म्हणते ना तेच खरं आहे. हा, तुला जर योग्य जोडीदार मिळाला तर तू जर संसार सांभाळून व्यवसायातही सक्सेस होशील. अहो पण सगळ्यांनाच कुठे असा जोडीदार मिळतो? म्हणजे असा जोडीदार मिळाला तर तुझी काहीच हरकत नाहीये असंच ना. जाऊ दे नाही, रोज एकच विषय घेऊन बसतात. बघितलं ना. हाय. हाय, तुम्ही इथे कसे? ॲक्च्युली आजीला घ्यायला आलो होतो. परवाच्या ॲक्सिडेंटनंतर तिला एकटीला पाठवायला थोडी भीती वाटते. बरोबर आहे तुमचं. मला तुमचा मोबाईल नंबर द्याल का? हां, आय मीन आजीचं काही काम असेल तर तुम्हाला फोन करता येईल. तुमची काही हरकत नसेल तर द्या. नाही नाही ठीक आहे. थँक्यू. परत भेटू. बाय बाय. 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 सुप्रिया, बोल ना. मला असं वाटतं की आपण अजून किती दिवस असं भेटत राहायचं. म्हणजे आपण लग्नाचा विचार केला पाहिजे. बरोबर आहे तुझं. अरे मला पण असं वाटतं की लवकर लग्न करावं म्हणून. मग प्रॉब्लेम कुठे आहे? अरे माझ्या ताईचं लग्न, ती लग्नाचा विचारच करत नाही आहे. ही मोठी भावंड पण ना अशीच असतात. तू काळजी करू नकोस. मी लवकरच आजीशी बोलणार आहे आपल्याबद्दल. आपण लवकरच लग्न करूया. Excuse me, Miss Suniti. Yes. I am Soham. We have an appointment today. Yes, Mr. Soham. Please come. Please be seated. So, Miss Suniti, मी सोहम देशपांडे. I was expecting you, Mr. Soham. बोला. पुढच्या महिन्यात आमच्या कंपनीने बँगलोरला एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली आहे. देअर विल बी डेलिगेट्स फ्रॉम अक्रॉस द वर्ल्ड. त्यामुळेच नियोजनात कोणतीही चूक होणार नाही याची आम्हाला विशेष काळजी घ्यायची. Please, you don't worry about that. थँक यू मिस्टर सोहम. कॉन्फरन्सची डेट, टाइम आणि डेलिगेट्सची अपेक्षित संख्या या डिटेल्स मला लागतील. मी लगेच मेल करतो. येस, सेंड. ओके, रिसीव. इट विल बी हेल्पफुल. सो मी लगेचच कामाला लागते आणि संध्याकाळपर्यंत तुम्हाला एक टेंटेटिव्ह प्लॅन आणि बजेट पाठवून देते. सो तुम्हाला प्लॅन योग्य वाटला तर वी विल प्रोसीड अकॉर्डिंगली.
शुअर मिस्टर सोहम. ओके, इट वॉज नाईस मीटिंग यू. सेम हियर. सी यू. हा सर. ओके ओके, दॅट्स ग्रेट न्यूज सर. हो हो, मी कळवतो त्यांना. ठीक आहे सर. थँक्यू. बाय. सोहम. हा बोला सोहम. हॅलो सुनीते मॅडम, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. आनंदाची बातमी कोणती? बरं त्याआधी थँक्यू सो मच सुनीते मॅडम. तुमच्यामुळे नेहमीप्रमाणेच यावेळेसची कॉन्फरन्स सुद्धा एकदम सुरळीत पार पडली बघा. कोणालाही प्रवासाचा ताण जाणवला नाही. ऍक्च्युली तुमच्याकडून खूप छान सहकार्य मिळाल्याने माझं काम सोपं झालं. आणि असे क्लायंट्स नेहमीच नाही मिळत हो. अहो, पण तुमच्यासारखी प्रोफेशनली काम करणारी लोक जरा कमीच आहेत म्हणा. तुमची काम करण्याची पद्धत खूप छान आहे. थँक्यू. इट वॉज माय प्लेजर वर्किंग विथ यू. आणि तुमच्याबरोबर पुन्हा काम करायला मला खूप आवडेल. बरं, ती आनंदाची बातमी कोणती? हा, तर आनंदाची बातमी अशी आहे की आमच्या कंपनीतर्फे देण्यात येणारा सर्व्हिस प्रोव्हायडर ऑफ द इयर हा अवॉर्ड यंदाच्या वर्षी तुमच्या कंपनीला जाहीर झाला आहे. खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. इट्स अ ग्रेट न्यूज. मी काय म्हणतो, तुमचे हे यश आपण सेलिब्रेट केलंच पाहिजे. आज डिनरला भेटूया का? काय? डिनर? डिनर नको. ॲक्च्युली आय हॅव अन अपॉइंटमेंट ॲट दॅट टाइम. सो आपण कॉफीला जाऊयात. ओके, ठीक आहे. वर्क्स फॉर मी. ओके. ऑफिस नंतर भेटूया मग. सी यू देन. या, सी यू. बाय. कॉंग्रॅच्युलेशन सुनीते मॅडम. थँक्यू सो मच. तुम्ही मला नुसतं सुनीती म्हटलं तरी चालेल. तूही मला फक्त सोहम म्हटलं तरी चालेल. बट यू आर सिम्पली ग्रेट यार. इतक्या कमी वयात तू हे यश मिळवलं. माझं इतकं कौतुक करण्यात की मी काही ग्रेट नाही. आणि हे सगळं आईबाबांमुळे शक्य झालं. नाहीतर मीही अडकले असते 4 चौघींसारखे लग्नाच्या बेडीत. पण तू असं का म्हणतेस? आय मीन, लग्नानंतरही तू हे सगळं करू शकली असतेस की. बरोबर आहे, पण माझ्या कामाच्या वेळा फिक्स नसतात. आणि त्यातल्या त्यात मला टूर बरोबरही जावं लागतं. आणि हे सगळं मान्य असणारा नवरा असेल तरच शक्य. आय कॅन अंडरस्टँड. करिअर म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला लागणारच ना. आणि एकमेकांना साथ देण्यालाच तर सहजीवन म्हणतात ना. खरंय, हल्ली आईबाबाही माझ्या लग्नाच्या मागे लागले. पण तू जे म्हणतोय ते मला जास्त पटतं. अगं, माझी आजी सुद्धा सारखं माझ्या मागे लागते लग्न कर म्हणून. पण माझंही काम असंच अनिश्चित आणि अनियमित. बिझनेस टूर्समुळे मी पण बरेच दिवस बाहेर राहतो. आता मला समजून घेणारी बायको मिळाली तरच आमचं काहीतरी निभवेल. सो बेसिकली वी आर सेलिंग इन द सेम बोट. एनिवेज, थँक्यू फॉर कमिंग. इट वॉज अन प्लेजर मीटिंग विथ यू. सेम हिअर. अरे सोहम बरोबर ही मुलगी पण आहे. आता छुपा रुस्तम निघाला. अरे ताई, कायच आहे? तिच्यानंतर हा मुलगा कोण आहे? ती तुझी ताई आहे? हो का?
काही नाही, नंतर सांगेन. काय ग सुप्रिया, हां हल्ली फोनवर कोणाशी बोलत असतेस? ताई, अगं असं काही नाही आहे. काय नाही, मीच तुला फोनवर बोलताना किती वेळा बघितलं. अगं आहे एक फ्रेंड. फ्रेंड का स्पेशल फ्रेंड? तुझं आपलं काहीतरीच आहे. बरं मला सांग, तुझं आहे की नाही असं कोणी स्पेशल फ्रेंड? तुला माहितीये मला असल्या सगळ्या गोष्टींमध्ये काहीच इंटरेस्ट नाही. हो का? मग आज कॉफी शॉपमध्ये होता तो कोण होता? तुला कसं माहिती? मी बघितलं तुला आज कॉफी शॉपमध्ये. ओ तो होय. अगं तो सोहम, ग्लोबल इंजिनिअरिंग कंपनीचा मॅनेजर, आणि आम्ही कामानिमित्त वगैरे भेटत असतो. हो, कामानिमित्त. बास झाला तुझा फाजीलपणा. अगं पण ताई, काय हरकत आहे? मला तो खूप चांगला वाटला आणि त्याची पर्सनॅलिटी पण किती छान होती. झोप आता, खूप उशीर झालाय. ताई, झोप आता. काय रोहन, गाणं का बंद केलंस? काय सोहम, आज मूड खूप प्रसन्न दिसतोय. काय विशेष? विशेष नाही, विशेष काय नाही. हल्ली मार्केटिंगच्या मीटिंग्स कॉफी शॉप मध्ये सुंदर मुली बरोबर होतात वाटतं. रोहन चल, काहीतरीच काय बोलतोय सा? मी आज तुला एका सुंदर मुली बरोबर बघितलं. म्हणलं मीटिंगच्या जागा बदलल्या असतील. अच्छा ती होय. अरे ती सुनीती, आमच्या कंपनीच्या सर्व ट्रॅव्हल अरेंजमेंट्स ती पाहते. तिची स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी आहे. आय मस्ट से व्हेरी इम्प्रेसिव्ह गर्ल. आश्चर्यच आहे, सोहम द परफेक्शनिस्टला फायनली कोणीतरी इम्प्रेस केलं म्हणायचं. रोहन, तू जातोस का आता? अरे ठीक आहे ना. इट्स ओके बाय. ताई, हा रोहन. हाय. हाय. तू विचारत होतीस ना, तोच हा स्पेशल फ्रेंड. ओ, तर तो हा आहे का? बाय द वे, नाईस टू मीट यू. सेम हिअर. आणि रोहन, तू ताईला घेऊन का बोलवलंस इथे? अगं थोडं थांब, कळेलच. एक सरप्राईज आहे. ओके. माझ्यासोबत माझा मोठा भाऊ पण आलाय. त्यालाही सुप्रियाला भेटायची खूप उत्सुकता आहे. सुनीती, तू इथे कशी? तू इथे कसं? तू रोहनला ओळखतेस? आताच माझी ओळख झाली, पण तू इथे कसं? मला रोहनच इथे घेऊन आलाय सुप्रियाशी भेट घालून देण्यासाठी. अरे एवढंच नाही, तुमची एकमेकांची ओळख नव्याने करून देण्यासाठी सुद्धा. म्हणजे सोहम ही सुनीती, सुप्रियाची ताई, आणि सुप्रिया हा माझा मोठा भाऊ सोहम. वाव, तर मस्त सरप्राईज दिलंस तू. काय चाललंय काय तुमच्या दोघांचं? अरे एवढंच की जिच्या आठवणीमध्ये तू रोमॅन्टिक गाणी ऐकतोस ना, ते तिला कळण्यासाठी. ओ, आणि ताई, ज्याच्या आठवणी तुझ्या चेहऱ्यावरचं हसू थांबत नाही ना, ते त्याला कळावं म्हणून. म्हणजे आता आम्ही निघतो, आम्हाला काम आहे. आणि ताई, एन्जॉय युअर डेट. तुमचा रोहन आहे ना, फारच चावट आहे. आमची सुप्रिया पण सुनीती, तुझं पण. सोहम, तूही. हॅलो, हा बोलतोय. थँक्यू सो मच. अरे खूप गडबडीत झालं, मी तुम्हाला कळवलं नाही.
पण मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. अरे स्मिता, पाहुणे आलेत वाटतं. नमस्कार. या वेलकम. नमस्कार. कसा झाला प्रवास? तुम्हाला घर शोधायला काही अडचण निर्माण झाली नाही ना? नाही एकदम व्यवस्थित. स्मिता, मुलीला घेऊन ये. हो आणते ना. मग कसा झाला प्रवास वगैरे? छान झालं ना? अरे वा. फारच सुंदर दिसतंय त्या दोघी जण. अहो मला तर वाटत होतं घरच्या जबाबदारीतून सुटकाच होणार नाही बहुधा, पण देवानं मला एक नाही तर 2 गुणी नाचून दिल्या. अहो आम्हालाही काळजीच होती. सुनीती करिअर करायच्या विचाराने लग्न करायला घेतच नव्हती. बरं, मोठीच्या अगोदर धाकटीचं लग्न करणं कसं मनाला पटत नव्हतं. जे होतंय ते चांगल्यासाठीच, हे मात्र खरं. आम्हालाही देखील रोहन आणि सोहम सारखे हुशार आणि कर्तबगार जावई मिळाले. आता यांचा विचार बदलण्याच्या आत प्लॅन करून टाकूया. हो अगदी खरंय.